राहुल गांधींची थोड्याच वेळात बिहारमधील सासारामधून वोट अधिकार यात्रा। बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप। राहुल गांधी 1 सप्टेंबरपर्यंत 1300 किलोमीटरचा प्रवास करणार। आज दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। राहुल गांधींचे आरोप आणि बिहारमधल्या मतदार यादीवर स्पष्टीकरण देण्याची शक्यता। भाजप संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव अंतिम करण्यात येणार। 21 ऑगस्टला नामांकन दाखल करण्यात येणार। आम्ही ईडी सीबीआयला घाबरून पळून जाणारे डरपोक लोक नाही, आम्हाला स्वाभिमानाचा झटका आहे। शिंदेंनी केलेल्या 440 वोल्टच्या झटक्याच्या टीकेवर संजय राऊतांचा पलटवार। माजी राष्ट्रपती जगदीप धनखड बेपत्ता, त्याप्रमाणे तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार सध्या कुठे आहेत? संजय राऊत यांच्याकडून सवाल उपस्थित। मतदार यादीत 10,000 मतं वगळण्याची ऑफर होती। मत चोरीच्या आरोपांवरून बच्चू कडूंचा खळबळजनक दावा। सोलापुरात राष्ट्रतेज अटल प्रकल्पातील घरांची चावी वाटप कार्यक्रम। मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थी नागरिकांना 1240 घरांच्या गृहप्रकल्पाचं चावी वाटप। सरकारनं अनेक भूखंड अदानींच्या घशात घातले। मुंबई ठाण्याला लुटणारे सरकारमध्ये हे अदानींची हंडी फोडणारे लोक, संजय राऊतांचा निशाणा। संजय राऊत भविष्य सांगणारा पोपट। उद्धव ठाकरेंनी हा पोपट पिंजऱ्यात बंद करावा। राऊतांनी आतापर्यंत काढलेल्या चिठ्ठ्या खोट्या निघाल्यात। शहाजी बापू पाटील यांची राऊतांवर टीका। आपणच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होणार। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम असताना मंत्री गिरीश महाजन यांच्या धुळ्यातील एका कार्यक्रमात मोठा दावा। जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। गणेश नाईकांचा शिंदेच्या बालेकिल्ल्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम। तर वयाचा आकडा फक्त कारण असतं, भविष्यात दाखवून देऊ, गणेश नाईक यांचा इशारा। जळगावात राष्ट्रवादी कार्यालयाजवळ अजितदादा तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी अनोखा बॅनर। उपमुख्यमंत्री अजित पवार सहकारी मंत्र्यांसह जळगाव जिल्हा दौऱ्यावर। काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे राष्ट्रवादीत प्रवेश करणार। सांगलीच्या इस्लामपूर महाडिक युवा शक्ती दहीहंडी जल्लोषात साजरी। इस्लामपूरच्या मुघलखुना पुसण्याचं काम सातत्याने सुरू। मंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। सोलापुरात शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता। जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेल्या शिवाजी सावंत यांनी भाजपमध्ये जावं, कार्यकर्त्यांचा सूर। धाराशिवमधील तिरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने भाजप आमदार आणि जगदीशसिंह पाटलांकडून जलपूजन। तिरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा। तिरणा प्रकल्पातून धाराशिवसह तेरढोकी या गावांना पाणीपुरवठा। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांना हँडग्लोव्ज वापरणं आजपासून बंधनकारक। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा मोठा निर्णय। मंदिर समितीच्या निर्णयाचं भाविकांकडून स्वागत। श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या मुंबईत दाखल होणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडणार। सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी। सलग तिसऱ्या दिवशीही अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। जळगावच्या भुसावळच्या हतनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले। धरणातून तापी नदीपात्रात 28,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। विदर्भात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली। चिपळूणमधील मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। वशिष्ठी नदीचं पाणी बाजारपुलाला टेकलं। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील नांद नदीत दुचाकीस्वार वाहून गेला। एनडीआरएफ पथकाकडून शोध सुरू। धाराशिवमध्ये पुरामुळे शेतीचं नुकसानग्रस्त भागात कृषी मंत्री दत्ता भरणेंची भेट। लवकर मदत मिळवून देण्याचं शेतकऱ्याला आश्वासन। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीपात्रात होड्यांच्या भव्य शर्यतीचा थरार। तरुण मराठा बोट क्लब प्रथम क्रमांकाचा मानकरी। जळगावच्या मुक्ताईनगरमधील गोरक्षगंगा नदी पावसाअभावी कोरडी ठाक। 40 खेड्यापाड्यातील सिंचनाचा प्रश्न नदीच्या पाण्यावर अवलंबून। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अनेक गावात पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी। अनेक ठिकाणी शेती जलमय। पैनगंगा नदीकाठावरील गावात पूरपरिस्थिती। छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकळी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले। शिवना नदीपात्रात पाणी सोडल्याने काही गावांच्या पाणी पातळीत वाढ होणार।
वाशिमच्या अडाण प्रकल्पात 73.39% पाणीसाठा, पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने प्रकल्पाचे 5 दरवाजे 70 सेंटीमीटरने उघडले. वाशिममध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. नागपूर संभाजीनगर महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने काही वाहनं दुसऱ्या मार्गाने वळवली. जालन्याच्या बदनापूर आणि परतूर तालुक्यांमध्ये दमदार पावसाची हजेरी. सततच्या पावसामुळे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यातही वाढ. रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. खेड शहरातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. नांदेडच्या पैनगंगा नदीकाठी असलेल्या हजारो हेक्टर शेतीचं नुकसान. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे सोयाबीन, कापूस पिकं पाण्याखाली. पाऊस ओसरूनही पूरस्थिती कायम असल्याने शेतकरी हतबल. नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो. पैनगंगा नदी धोक्याची पातळी सोडून वाहत असल्याने धबधब्याचा रौद्र रूप. पर्यटकांची गर्दी वाढल्याने प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा. नांदेडच्या पैनगंगा नदीच्या पुरात 2 नीलगाय वाहून गेल्या. पडसा पुलावरील घटना. पावसामुळे मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी दगावल्याची भीती. यवतमाळमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार. ब्राह्मणवाडामध्ये नाल्याला पूर आल्याने अंत्ययात्रा घेऊन जाताना ग्रामस्थांची कसरत. नाल्यावरील पूल उंच करण्याची गावकऱ्यांची मागणी. नाशिकच्या पंचवटी दिंडोरी नाका परिसरात परप्रांतीयांना मनसैनिकांकडून चोख. परप्रांतीय युवक महिलांची छेड काढत असल्याचा आरोप. उल्हासनगरमध्ये डिस्चार्ज झालेला रुग्ण दगावल्याने हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांकडून तोडफोड. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. नाशिकमधील आदिवासी आंदोलनाचा आज 39वा दिवस. मागण्या मान्य न झाल्यास 21 तारखेला आदिवासी संघटना नाशिकमध्ये मोर्चा. सोलापूरच्या करमाळ्यात उजनीच्या काठावर सृजनांचा मेळावा संपन्न. माणसाने आपला छंद जोपासावा, एकमेकांसोबत संवाद साधावा या उद्देशाने या मेळाव्याचं आयोजन. कोल्हापूरच्या इचलकरंजीत अंमली पदार्थ विरोधी विद्यार्थ्यांची जनजागृती. इचलकरंजी शहरातील मुख्य मार्गावरून भव्य रॅलीचं आयोजन. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दणेवाडीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट. अग्निशमन बंबाच्या सहाय्याने वाहतूक कोंडी निर्माण. संसारोपयोगी साहित्य जळून खाक. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवाडीमध्ये अपघात. क्लेरियन कंपनीजवळ 2 ट्रकची धडक. नंतर बसही ट्रकला धडकली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यात तब्बल 76 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग जप्त. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई. शहरात विक्रीसाठी आणलेले 351 ग्रॅम एमडी पोलिसांनी जप्त करत 2 राजस्थानी नागरिकांना अटक केली आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पावसाचा जोर कायम. गटाराचं पाणी रोडवर आल्याने पाणी वाढलं. डीव्हीजी कॉलेज समोरही पाणी साचलंय. छत्रपती संभाजीनगरमधून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावर मोठे खड्डे आणि पाणी साचत असल्यानं प्रवासी हैराण. महामार्गावरील टोलनाके बंद पाडण्याचा भाजप तालुकाध्यक्ष रवी चव्हाण यांचा इशारा. नागपूरच्या मोहगाव झिलपी परिसरात गायीच्या वासरांना उचलून नेणारा बिबट्या जेरबंद. उपचारानंतर बिबट्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता. पिंपरी चिंचवडमध्ये यंदाही मूर्ती आमची किंमत तुमची हा अनोखा उपक्रम सुरू. श्री महाराज सेवा मंडळाच्या वतीने उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणेश मूर्ती भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.